बुल्ढाना नगर परिषद के 15 प्रभागों में 30 नगर सेवक पदों के लिए आज बुधवार 8 अक्टूबर को आरक्षण घोषित किया गया। इस महत्वपूर्ण कार्यक्रम का संचालन बुल्ढाना उपविभागीय अधिकारी शरद पाटिल और नगर परिषद के मुख्य अधिकारी गणेश पांडे के नेतृत्व में नगर परिषद के हॉल में किया गया। इस आरक्षण में कुल 30 नगर सेवकों में 15 पद महिलाओं के लिए सुरक्षित किए गए हैं, जो स्थानीय प्रशासन में महिलाओं की सक्रिय भागीदारी को और मजबूत करेंगे। जाहिर किए गए आरक्षण की विस्तृत जानकारी 9 अक्टूबर को प्रकाशित की जाएगी। इसके साथ ही नागरिकों और राजनीतिक दलों को 9 से 14 अक्टूबर तक अपने किसी भी आपत्ति या हरकती दाखिल करने की अनुमति दी जाएगी। इस कार्यक्रम में कई राजनीतिक दलों के पदाधिकारी, कार्यकर्ता और नागरिक उपस्थित थे, जिन्होंने इस ऐतिहासिक क्षण को प्रत्यक्ष रूप से देखा और इसका स्वागत किया। आज बुलढाणा नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, तसेच अनुसूचित जाती स्त्री, अनुसूचित जमाती स्त्री आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री तसेच सर्वसाधारण स्त्री या आरक्षणाच्या प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या कॅटेगरी खालील जे आरक्षण आहे ते लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे निश्चित करण्यात आले। तसेच उर्वरित जे आरक्षण आहे ते सोडत पद्धतीने जी शाळकरी मुले या ठिकाणी बोलवलेली होती त्यांच्या हस्ते सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित केले। आज जो आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आहे तो अतिशय शांततेत पार पडला। आज ही आरक्षण सोडत निश्चित केलेली आहे, त्याची प्रसिद्धी ही उद्या 9 तारखेला ही प्रसिद्ध होणार आहे। यावर जर कोणाला हरकती घ्यायची असतील तर ते 9 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नगरपालिकेमध्ये घेऊ शकतात। माझं नाव नीलम आकाश दळवी। मी आज इथे बुलढाणा शहर 2025 सार्वजनिक निवडणुकांसाठी महिला आरक्षण सोडतसाठी आले आहे। काल बुलढाणा शहरासाठी सर्वसाधारण महिला नगराध्यक्षपदासाठी सोडत निघाली आहे, याचा मला खूप आनंद होत आहे। याआधी सुद्धा महिला नगराध्यक्ष राहून गेल्या, पण पाहिजे तसा हा विकास होऊ शकला नाही। यासाठी आता जी सर्वसाधारण महिलाची सोडत निघाली आहे, तर माझी अशी इच्छा आहे की ॲक्टिव्ह नगराध्यक्षसाठी ज्या उमेदवार आहेत किंवा नगरसेविकासाठी ज्या ॲक्टिव्ह उमेदवार तुमच्या वार्डामध्ये असतील त्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करा। यापुढे आपल्या बुलढाणा शहराचा विकास हा महिलांच्या हाती येणार आहे। यासाठी मी खूप सर्वांचे आभार मानते आणि अभिनंदन करते। नारी शक्तीचाच विजय होईल आपल्या बुलढाणा शहरासाठी। धन्यवाद। जे याच्या अगोदर जे आरक्षण काढण्यात आले होते तसेच आरक्षण या ठिकाणी निघालेले आहे। फक्त एका प्रभागाचा जो प्रॉब्लेम होता 5चा 8 मध्ये आणि 8चा 5 मध्ये झाला होता, तर तो जो राखीव आहे तो तसाच परत करण्यात आला आणि आजच्या ज्या सोडवत ज्या झालेल्या आहे आरक्षणाच्या त्या अतिशय चांगल्या आणि व्यवस्थिशीर झालेल्या आहे आणि ज्या आम्हाला अपेक्षित आहे तशाच झालेल्या आहे। आणि आम्ही या आपल्या माध्यमातून सर्व जे उभे राहणारे उमेदवार आहे आम्ही त्यांना आमच्या वतीने शुभेच्छा सुद्धा देतो। बुलढाणा नगरपालिकेची जी आरक्षण सोडत झाली आहे आपल्याला मान्य आहे का भाजपला? निश्चितच आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते आज इथे उपस्थित होतो व दिलेल्या रचनेप्रमाणे आजची ही जी प्रभाग रचना आरक्षण सोडत आहे ती पार पडलेली आहे व ती आम्हाला मान्य आहे। बुल्ढाना से वसीम शेख, अनवर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।